काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याला घेऊन अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर येत्या 20 सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती बुधवारी 18 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन येथे बोलताना आरक्षण संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे पूर्व जिल्हाध्यक्ष राहुल मेश्राम, पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष संजय चौरपगार, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्राजक्ता पिल्लेवान, जिल्हा महासचिव सिद्धार्थ भोजने, युवा आघाडी जिल्हा महासचिव सागर भवते, जिल्हा उपाध्यक्ष BR दाकडे आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसाआधी वॉशिंग्टनमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याबाबत जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी अमरावती जिल्ह्याच्या वतीनं येत्या 20 सप्टेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या घरासमोर जवाब दो आंदोलन करण्यात येणार आहे. राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यामुळं त्यांची आणि पक्षाची मानसिकता देशासमोर आली आहे. अद्यापही सामाजिक आणि राजकीय समानता प्रस्थापित झाली नाही, त्यामुळं आरक्षण टिकवण्याची अजूनही गरज आहे. पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढून या महाराष्ट्रामध्ये आरक्षणवाद्यांचं एक समूह तयार केला आणि त्यामुळं इथल्या प्रस्थापित वर्गाची झोप उडाली आहे आणि त्या मानसिकतेतून भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष हे आरक्षणाच्या विरोधात आहे, असा वंचित बहुजन आघाडीचा आरोप आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार काँग्रेसचे सगळे नेते यांच्या घरासमोर, आमदार आणि खासदार यांच्या घरासमोर येत्या 20 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात येईल.